नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. आणि आता वाजले बघा संध्याकाळचे 5 आणि किती ऊन आहे बघा. असं वाटतं 2-3च वाजलेले आहे, बघू शकता. आणि आज गेलो होतो आम्ही शेतात, त्याच्यामुळं उशीर झाला यायला. तरी 1 वाजला होता आम्हाला. आणि आल्याच्या नंतर मस्त आराम केला. दिसतच नव्हतं, पण खूप खराब झालेला आहे. पण नंतर परत उठलो, म्हटलं आता फ्रेश व्हायचं आणि परत नवीन ब्लॉग पण चालू करू आणि आपल्याला काय काय कामं करायची ते पण करू. तर आज बनवायची आम्हाला समूची नवीन एक छान थीम, म्हणजे तिची 11 महिन्याचा फोटोशूट राहिलेला आहे बघा ताई. तर तो आज आपण करणार आहे आणि सोनूसाठी स्पेशल रेसिपी आज. तर त्याला जी आवडती ती रेसिपी मी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आता आलेले बघा वरती गच्चीवर कपडे नेण्यासाठी. तर वरचं वातावरण दाखवते तुम्हाला. किती कडक ऊन तापलेले, असं वाटतं सकाळी लगे 10च्या आतच घरात बसावं, पण काय करा, कामं बी करावं लागते. तर आता पटपट पटपट कपडे नेऊन टाकते आणि खाली पण स्वच्छ माझं झाडझूड वगैरे झालेली आहे. लगेच स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक झाला की लगेच आपण समूचा फोटोशूट करू. सारा पांगलेला असतो आमच्या कपड्याचा, काही इथं काही इथं, काही त्या कोपऱ्यात काही त्या कोपऱ्यात, सगळ्या गच्चीवर कपडे टाकलेले असते. एक 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 जमा करावा लागतो, नंतर खाली न्यावं लागतं. तर आता एक एक जमा करते पटपट पटपट आणि लगेच घेऊन जाते. असं वाटतं नवीन घरामध्ये गेल्याच्यानंतर स्टँडच घेऊन टाकावं, म्हणजे टेन्शनच नाही राहणार कपड्याचं वरती यायचं. तर घेतले बघा ताई मी कपडे सगळे काढून आणि मी चालले आता खाली. तर खाली येतोय मला सोनूचा आवाज, तर काय म्हणतोय बघू आपण, चला. आता वाजले बघा संध्याकाळचे 7 ताई आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर इकडं बघा आता सोनूने केलेली पूजा, छान अशी अगरबत्ती धूप आणि दिवा लावलेला आहे मस्तपैकी. आणि इकडं चालू आहे माझी डाळबट्टी करण्याची तयारी. तर याच्यामध्ये लावलेलं आहे बघा ताई वरण. मस्त इकडं गाळ वरण शिजून घेऊ आणि तोपर्यंत मी इकडं बट्ट्याचं पीठ मळून घेते. आणि सकाळपासून टेन्शन येऊ राहिलं, आंबे ताणून ठेवलेले, माहीत नाही शाकी लागलेली का नाही म्हणून. तर याचा काय करावं आता, खूप टेन्शन आलेले आहे. तर तुम्हाला जर काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ताई. तसे ठेवलेले मी आज, तर उद्या तुम्ही म्हणसाल तर मी करून बघल. तर आज सोनू समूला घेऊन फिरतोय. आत्ताच बाहेरून फिरून आली बघा ती. काय झालं समू? आणि फोन नाही घ्यायचा, फोन नाही घ्यायचा. फोन नाही घ्यायचा, काय झालं? काय? फिर म्हणते ती, चाललो आम्ही फिरायला डबल. तर तिला बाहेर घेऊन फिर बर का. जेवायच्या वेळेस हा काय म्हणला? आवाज द्या मग आम्हाला जेवायच्या वेळेस. हा, आधी समूचं तयार करते, समूला खाऊ घालते, नंतर तुला तुला जे आवडतं ते बनवते. बाय. तर सोनू नाही बघा ताई कॅमेरा पकडायला, त्याच्यामुळे मला तुम्हाला असंच दाखवा लागन. तो समूला घेऊन फिरतोय. तर इकडं बघू शकता तुम्ही, मी घेतलेले याच्यामध्ये गव्हाचं पीठ, हळद, ओवा आणि थोडासा खाता सोडा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आणि इकडं घेतलेलं आहे थोडासा रवा. तर त्याच्यावर जे दिसतंय तुम्हाला तो ओवा आहे बघा. तर आता हे मिश्रण मी छान असं उंडायचा करून घेते. इकडं पाणी ठेवलेले, मस्त भिजून घेते आणि नंतर याचे गोल गोल आपण उकडाच्या वेळेस जसं टाकता तसं गोल छान अशी त्याचे गोळे बनवून घेऊ. कुकरचं शिट्टी व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही काही झाकण लावलेलं नाही बघा ताई, तसंच वरण शिजू राहिलं त्याच्यामध्ये. पण मग छान मस्त गाळ शिजतं बघा, किती सुंदर दिसतंय. तिकडं आता वरण शिजत आलं तोपर्यंत मी इकडं तयारी करून घेतली वरणाची. तर इकडं बघा लसूण अद्रक छान असं कुटून घेतलं. इकडं छान कांदा पण कापून घेतला, कोथिंबीर घेतली, इकडं टमॅटो घेतलं, असं छान कापून ठेवलं. आणि याला मी लाल मिरची टाकून आता फोडणी देणार आहे. तोपर्यंत आईने मला असा उंडा भिजून दिला बघा इकडं बट्ट्याचा. हा छान असा निब्बर आहे मस्त. याला थोडा वेळ झाकून ठेवतो, नंतर याचे छोटे छोटे उंडे करतो. तर असा दिसतोय. आम्ही तिघच असल्यामुळं आम्ही थोडंसं पीठ भिजवलेलं आहे बघा. आमचा चालू होता बघा स्वयंपाक आणि मध्येच समूचा रडायचा आवाज आला. मग सगळ्यात अगोदर तिचं छान असं खायला बनवून घेतलं आणि पाणी घेतलं. म्हणजे सगळ्यात अगोदर ती जेवली, म्हणजे बाकीचे कामं आमचे सगळे चांगले होते. आणि कुकर, हो हो बेटा हो गो, तुझं आधी तुझं. ती काहीतरी बोलू राहिली, तिचं म्हणणं ते बोलणं बंद कर, आधी आधी मला जेवू घाल. तर मी तिला आता जेवू घालते. आणि आपल्या बट्ट्या उकडायला टाकलेल्या आहे बघा, दाखव सोनू. हो, तर हे बघा अशा उकडायला ठेवलेल्या आहे बट्ट्या. आणि इकडं डाळ शिजून ठेवलेली आहे मम्मीने, आता त्याला फोडणी देईल.
आत्ताच समूल जेव घातलं तरी आणि नवीन घरामध्ये सोनू सोबत सोडून दिलं. आता मस्त खेळतीये आणि इकडं आपल्या बट्ट्या पण उकडत आलेल्या आहे बघा. तर इकडं बघा किती छान अशा बट्ट्या उकडलेल्या आहे. आता छान याला थंड करून घेते आधी, नंतर कापते. तोपर्यंत मी घेते वरणाला फोडणी देऊन. हे बघा किती मस्त अशा फुलल्या. त्या थोडासा सोडा टाकलेला होता मी, त्याच्यामुळे छान वाफळल्या बघा आणि छान नरम पण होणार आहे. अशा मस्त त्या अशा हे झाल्या बघा. इकडं याच्यामुळं कळतंय की त्या उकडल्या म्हणून. मस्त रेश पडलेली आहे मध्ये मध्ये. ते याला घेते मी आता काढून आणि वरणाला देते आपल्या फोडणी. तर इकडे ठेवली बघा ताई मी कढई तापायला. छान तपली बघा कढई. आणि इकडे घेतलं मी फोडणीचं सामान. तर बघा मस्त मोहरी, जिरं, इकडे घेतलेले लाल मिरची, थोडासा सुहाना मसाला, थोडीशी हळद आणि बाकीचं जे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं होतं ते. आणि इकडं वरण पण आपलं छान शिजलेलं आहे बघा मस्त गाळ. आता तिथे वरणाला फोडणी. तर सगळ्यात अगोदर मी टाकते ताई तेल. आता कढई छान तपलेली, त्याच्यामुळे जास्त काही तेल तपू द्यायची गरज नाही. अंदाजीच तेल टाकते बघा मी. तो दोन किंवा 2.5 पळ्याचं माप आहे. आता हे 2 पळ्या तरी आहे. तर आता हे छान तपलं की याच्यामध्ये जिरं मोहरी टाकते. हे बघा छान अशी वरणाला मस्त फोडणी दिली. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि उकळी आली की झालं आपलं वरण. मम्मी समोला सांभाळते बघा बाहेर, काहून की ती माझ्यापाशी राहतच नाही. आणि इकडे मी कापते बघा बट्ट्या. तर मग आता झोपू घालतील तू, तोपर्यंत आई आणि मी तळून घेतो. समू करती आता उलट्या बोट घालू घालू, त्याच्यामुळे तिला पटकन झोपू घालते. आता तेवढं बट्ट्या तळून घेतो मी. हो चालतं. हो चल 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 झोपा. बट्ट्या घेतल्या आणि आई तळतीये बघा इकडं कढईमध्ये. आणि इकडं खिचडी पण आणली बघा अरुण त्यांच्या घरून आपल्याला. आणि तिकडं वरण पण झालेलं आहे. आणि मम्मी समूला झोपू घालतीये. मम्मीने समूला झोपू घातल्याच्या नंतर लगेच आम्ही जेवायला बसू आणि तुम्हाला दाखवू ती आजचा काय काय बेत आहे जेवायला. तर आत्ताच झोपली बघा समू पलीकडच्या घरामध्ये. आणि आता मी आरूला आणि सोनूला वाढून देते. तर आपल्या बट्ट्या दाखवते जवळून कसे झालेले आहेत. प्लेस खुसखुशीत झाल्या आणि सोनू एकदम खरपूस झाल्या. तर हे बघा ताई किती खुसखुशीत झाल्या आपल्या बट्ट्या. थोडासा हे टाकलं होतं मी त्याच्यामध्ये सोडा, पण छान झाल्या नरम. तर आता इकडं वाटते मी सोनूचं आणि आरूचं ताट. छान आधी वरण टाकते, नंतर त्यांना बट्ट्या देते. ते चुरून घेता मग आहे ना बाळा. त्याच्यामध्ये टाकलं वरण आरूला, इकडे टाकते सोनूला. तुम्ही जेवा आणि आरूपाशी संपत जाऊन झोपतो आम्ही. आणि मग तू आणि आजी जेव. चालतं. तोपर्यंत उरलेल्या बट्ट्या पण तळण होऊन जात्या. हे तर मला लग्नातल्या भंडाऱ्यातल्या आणि वरण दुसऱ्याला आज मस्त बारी बारी छान वास येतो ना. वास मस्त येतोय. असं वाढलं दोघांना, बट्ट्या वाढते आता. आम्ही की भात वगैरे केला नाही आज, शॉर्टकटच केलं खायचं होतं तर. आता तळू द्या थोडं थोडं. मला सांगा. आणि सोनूला असं छान ताट वाढलं मी. आता ते करते जेवण. आणि आजचा व्हिडिओ आपला छोटाच होता. आता बाकीच्या बट्ट्या वगैरे तळणं झाल्यात, मी नाही जेवण करून घेणारे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.